झी 24 तास एक पाऊल पुढे। UPA 2 सरकारमध्ये सहभागी असलेले घटक पक्षच सरकारच्या अडचणीत वाढ करतायत। हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत। मात्र त्यापूर्वी सरकारमध्ये काय सुरू आहे त्यावर एक नजर टाकूया। गेल्या 3 वर्षात कोणत्या मंत्रालयांमध्ये संघर्ष उद्भवला आणि त्याचा महत्त्वाच्या निर्णयावर कसा परिणाम झाला त्यावर आता एक नजर टाकूया। मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे 4 मंत्री सरकारचे सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून कार्यरत आहेत। मात्र गेल्या 3 वर्षात असे अनेक प्रसंग आले ज्यात हेच मंत्री एकमेकांसमोर उभे ठाकले। UPAची 3 वर्ष, प्रणवदा विरुद्ध चिदंबरम, 2Gच्या पत्रावरून मतभेद, 2G घोटाळ्यावर अर्थ मंत्रालयाचं हे पत्र समोर आल्यानं दर्शवला असता तर स्पेक्ट्रमचा लिलाव होऊ शकला नसता असा या पत्राचा आशय होता। प्रणव मुखर्जी यांच्यापूर्वी P चिदंबरम हेच अर्थमंत्री होते, त्यामुळे रोग कुणावर होता हे स्पष्ट होतं। यापूर्वीही बगिंग प्रकरणी या दोन्ही मंत्र्यांमधील मतभेद समोर आले होते। पंतप्रधान आणि सोनियांच्या हस्तक्षेपानंतर अखेर हे प्रकरण शांत झालं। UPAची 3 वर्ष, प्रणव विरुद्ध सिब्बल, रामदेव यांच्याशी चर्चा। योगगुरू रामदेव यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्ली विमानतळावर 4 मंत्र्यांनी जाऊ नये अशी प्रणवदांची भूमिका होती। सरकारच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्षाही बऱ्याच नाराज असल्याचं सांगण्यात येतं। प्रणव मुखर्जी यांच्या सांगण्यावरूनच कपिल सिब्बल यांनी रामदेव यांनी दिलेलं लेखी आश्वासन प्रसार माध्यमांसमोर मांडलं। मात्र या संपूर्ण प्रकरणात सरकारच तोंडघाशी पडलं। UPAची 3 वर्ष, चिदंबरम विरुद्ध अँटोनी, सैन्य दलाच्या तैनातीवरून संघर्ष। जम्मू काश्मीरमधील काही भागांमधून सैन्याच्या तुकड्या कमी करून त्या नक्षली भागात तैनात कराव्यात अशी P चिदंबरम यांची इच्छा होती। मात्र संरक्षण मंत्र्यांचा याला विरोध होता। त्यामुळे संरक्षण मंत्र्यांनी जाहीरपणे आपल्या निर्णयाचं समर्थन करत सैन्य दलाच्या मनोबलावर परिणाम होईल असं काहीही करणार नाही असं वक्तव्य केलं होतं। UPAची 3 वर्ष, प्रणवदा विरुद्ध ममता, बंगालवरून वादळ। पश्चिम बंगालच्या कर्जाच्या परतफेडीसाठी ममता बॅनर्जी यांनी 3 वर्षांची सूट केंद्राकडे मागितली होती। मात्र अर्थमंत्र्यांनी त्याला विरोध केला। याचप्रमाणे दिनेश त्रिवेदी यांनी केलेल्या रेल्वे भाडीवाढीला प्रणवदांचा पाठिंबा होता, मात्र ममतांचा विरोध होता। त्यातून दिनेश त्रिवेदी यांची हकालपट्टी झाली आणि मुकुल रॉय नवे रेल्वे मंत्री झाले। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।